नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मेष राशीच्या 2025 या वर्षाच्या वार्षिक राशी भविष्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। संपूर्ण 2025 या वर्षाचे मेष राशीचे राशी भविष्य पाहणार आहोत। मेष राशीच्या व्यक्तींना हे इंग्रजी वर्ष 2025 कशा प्रकारे फलित येईल याचा आढावा घेऊया। मेष राशीच्या व्यक्तींच्या दिनांक 21 जानेवारी 2025 पर्यंत राशी स्वामी मंगळ ग्रह चतुर्थ स्थानातून वक्री भ्रमण करणार असल्यामुळे या मेष राशीच्या व्यक्तींनी दिनांक 21 जानेवारी 2025 पर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तसेच या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी प्रवासातही काळजी घ्यावी। यानंतर मात्र दिनांक 21 जानेवारी 2025 ते दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या दरम्यान मंगळ ग्रह मेष राशीच्या पराक्रम स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा कालावधी मेष राशीसाठी अनुकूल फळे मिळणारा असेल। अर्थात या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वृद्धी होईल। या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। याच दरम्यान दिनांक 14 जानेवारी 2025 ते दिनांक 14 मार्च 2025 या दरम्यान सूर्यग्रहाचे भ्रमणही मेष राशीसाठी अनुकूल फळे देणारे असेल। अर्थात सूर्यग्रह मेष राशीच्या दशम व लाभ स्थानातून या दरम्यान भ्रमण करेल। हे भ्रमण सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींसाठी नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे तसेच चांगले आर्थिक लाभ देणारे, नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा लाभणारे, नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन देणारे योग या दरम्यान मेष राशीसाठी येतील। त्याचप्रमाणे याच दरम्यान दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 7 मे 2025 या दरम्यान मेष राशीचा तृतीयेश व षष्ठेश बुध ग्रह नीचभंग स्थितीत शुक्राबरोबर असणार आहे। त्यामुळेही या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना षष्ठेश बुधामुळे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येण्याची शक्यता आहे। यानंतर दिनांक 3 एप्रिल 2025 ते दिनांक 7 जून 2025 या दरम्यान मंगळ मार्गी स्थितीत कर्क राशीतून पुन्हा प्रवेश करणार आहे व मेष राशीच्या स्वामी ग्रह मंगळाचे या दरम्यान चतुर्थ स्थानातून पुन्हा भ्रमण होणार आहे। या दरम्यान ही मेष राशीच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी तसेच आपल्या आरोग्याची काळजीही या दरम्यान घ्यावी, कारण हा मंगळ ग्रह चतुर्थ स्थानातून नीच राशीतून भ्रमण करणार आहे। तसेच याच दरम्यान दिनांक 14 मार्च 2025 ते दिनांक 14 एप्रिल 2025 या दरम्यान सूर्यग्रह सुद्धा मेष राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल। त्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा कटकटींना सामोरे जावे लागेल। तसेच मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आरोग्यावर खर्च करावा लागेल। अर्थात आरोग्याच्या तक्रारी या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना जाणवतील। तसेच यानंतर दिनांक 7 जून 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 या दरम्यान मंगळ ग्रहाचे भ्रमण मेष राशीच्या पंचम व षष्ठ स्थानातून होणार असल्यामुळे हे मंगळाचे भ्रमण मेष राशीसाठी अनुकूल फळे देईल। अर्थात या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। तसेच मेष राशीच्या व्यक्तींचा या दरम्यान आत्मविश्वास वाढेल। तसेच मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील। या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या संततीकडून मुलांकडून चांगले आर्थिक लाभ होतील। या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये सुद्धा चांगली प्रगती साधता येईल। तसेच मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ होतील। नोकरी व्यवसायामध्ये या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना चांगल्या संधी येतील। त्याचप्रमाणे यानंतर दिनांक 13 सप्टेंबर 2025 ते दिनांक 27 ऑक्टोबर 2025 या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींचा मंगळ ग्रह तुळ राशीत प्रवेश करेल। या दरम्यान मंगळाचे भ्रमण सप्तम स्थानातून असल्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जीवनाची काळजी घ्यावी। या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात थोडेसे ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल। तसेच या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना उष्णतेचे विकारही जाणवतील। तसेच या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे। दिनांक 27 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 7 डिसेंबर 2025 या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी मंगळाचे भ्रमण अष्टम स्थानात असल्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास थोडासा कमी झालेले पाहावयास मिळेल। यानंतर दिनांक 7 डिसेंबर 2025 नंतर मंगळ धनु राशीतून अर्थात मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ भाग्यस्थानातून भ्रमण करेल। या दरम्यान यानंतर मात्र मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ चांगली मिळेल। त्याचप्रमाणे सूर्यग्रहाचा विचार करता दिनांक 14 एप्रिल 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत सूर्यग्रहाचे भ्रमण मेष राशीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानातून होईल। हे भ्रमण ही मेष राशीसाठी अनुकूल फळे देईल। अर्थात जून 15 ते 16 जुलैपर्यंत सूर्याचे भ्रमण अतिशय अनुकूल फळे देईल। या दरम्यानही मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील। अर्थात नोकरी व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल।
तसेच नोकरी व्यवसायातील कटकटी कमी होतील. तसेच आरोग्याची साथ या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना चांगली मिळेल. दिनांक 16 जुलै 2025 ते दिनांक 17 ऑगस्ट 2025 या दरम्यान सूर्यग्रह मेष राशीच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करेल. या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या थोड्याशा तक्रारी जाणवतील. त्याचप्रमाणे दिनांक 17 ऑगस्ट 2025 ते दिनांक 16 नोव्हेंबर 2025 या दरम्यान सूर्यग्रह मेष राशीच्या पंचम, षष्ठ व सप्तम स्थानातून भ्रमण करेल. हे भ्रमणही मग मेष राशीसाठी अनुकूल फले देणारे असेल. यानंतर मात्र दिनांक 16 नोव्हेंबर ते दिनांक 16 डिसेंबर 2025 या दरम्यान सूर्याचे भ्रमण मेष राशीसाठी प्रतिकूल फले देणारे असेल. या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गुरुग्रहाचा विचार करता या मेष राशीसाठी गुरुग्रह दिनांक 14 मे 2025 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तीच्या द्वितीय स्थानातून अर्थात धनस्थानातून गुरुग्रह भ्रमण करणार आहे. हे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य देणारे व आर्थिक लाभ देणारे असणार आहे. यानंतर दिनांक 14 मे 2025 ते दिनांक 18 ऑक्टोबर 2025 या दरम्यान गुरुग्रह मिथुन राशीतून भ्रमण करणार आहे. हे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींसाठी तृतीय स्थानातून भ्रमण होणार आहे. मेष राशीच्या तृतीय स्थानातील गुरु सप्तम स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना विवाहाचे योग येतील. अर्थात द्वितीयातील भ्रमण ही मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी अर्थात विवाह योगासाठी चांगले आहे व यानंतर येणारे भ्रमण ही मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी अर्थात विवाह योगासाठी चांगलेच असणार आहे. 14 मे 2025 नंतरचे गुरुचे भ्रमण तृतीय स्थानातील गुरुचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना भावंडाकडून लाभ देणारे ठरेल. भावंडाचे सहकार्य या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना मिळेल. त्याचप्रमाणे शनी ग्रहाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना दिनांक 29 मार्च 2025 पर्यंत अनुकूल फले देणार आहे. अर्थात लाभ स्थानातून भ्रमण होणार आहे. दिनांक 29 मार्च 2025 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु 29 मार्च 2025 नंतर मात्र मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होत आहे. या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा विलंब होत असल्याचे पाहावयास मिळेल. हा 12व्या स्थानातील शनी मेष राशीच्या व्यक्तींच्या मोठ्या आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक निर्माण करण्याची शक्यताही आहे. तसेच मेष राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान थोडा थोडा कमी होत असल्याचे या दरम्यान पाहावयास मिळेल. परंतु मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या संधी येतील. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींचे या साडेसातीच्या दरम्यान बौद्धिक परिश्रम व शारीरिक परिश्रम वाढतील. त्याचप्रमाणे दिनांक 18 मे 2025 पासून राहू हा ग्रह मेष राशीच्या व्यक्तींच्या लाभ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. हा लाभ स्थानात राहू ग्रह प्रवेश केल्यानंतर मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान चांगले आर्थिक लाभ होतील. दिनांक 18 मे 2025 नंतर 2025 अखेरपर्यंत राहू ग्रह कुंभ राशीमध्येच अर्थात मेष राशीच्या लाभ स्थानामध्येच राहणार असल्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित लाभ होतील. तसेच या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळेल. तसेच या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्येही सुद्धा नवीन संधी येतील. परंतु शनीचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा अधिक परिश्रम त्यांना घ्यावे लागतील. अशा प्रकारे हे 2025 हे वर्ष मेष राशीसाठी मध्यम अनुकूलच राहील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.